मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅम पल्लवीला म्हणतात की ठीक आहे, तुला माझं ऐकायचं नाहीये तर हवं तसं कर. असं म्हणून आदिती मॅम तिथून निघून जातात. तेव्हा पल्लवी मोठ्या आईला म्हणते, मोठ्या आई तुम्ही फार लक्ष नका देऊ, चला आपण पूजेची तयारी करूयात. मोठी आई म्हणते की हो. पूजेची सर्व तयारी झालेली असते, परंतु मोठी आई आल्यावर म्हणते की अगं तुळस राहिली ना. आजच्या दिवशी तुळशीचं जास्त महत्त्व असतं. मेघना विभावरी तुम्ही एक काम करा, जो बाजूचा फुलवाला आहे ना त्याच्याकडून जाऊन तुळस घेऊन या. विभावरी म्हणते की मेघना तू जाते का, मी जरा बाकीचं पूजेचं बघते. मोठी आई ओरडून म्हणते की दोघी जा म्हणते ना मी. सर्वजण मोठ्या आईकडे बघायला लागतात. विषय सावरत मोठी आई म्हणते की नाही म्हणजे कापूर आणायचा आहे, अगरबत्ती आणायची आहे, एकटीवर सोपवायला नको बाई. तर तुम्ही दोघी गेलात तर एकीच्या तर नक्कीच लक्षात राहील. आणि मग मेघना आणि विभावरी तिथून निघून जातात. पल्लवी मोठ्या आईला म्हणते की मोठ्या आई अहो मी गेले असते की बाहेर. मोठी आई म्हणते की अगं तू कशी जाशील बाळा, तुला तयार व्हायचंय, पूजेला बसायचंय. अगं बाई लक्षातच आलं नाही माझ्या, आता तर एक अडचणच झाली. पल्लवी म्हणते की काय झालं मोठी आई, कुठली अडचण. तेव्हा मोठी आई म्हणते या दोघींना पाठवलं तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही. आता गुरुजी येतील आणि पूजेला सुरुवात करतील आणि विचारतील की प्रसाद तयार आहे ना, मग काय सांगायचं आता. तेव्हा पल्लवी म्हणते की अरे देवा, तुम्ही तर आता मला बोलला की मला पूजेला बसायचं म्हणजे मला तयार व्हावं लागेल आणि विभात काकू आणि मेघनाताई पण नाही आहेत, मग आता कोण करणार प्रसाद. तेव्हा मोठी आई म्हणते की मला पण कळेना असं झालंय ग, पंचायतच झाली नाही. तेव्हा मनात विचार करते की अगं घे ना, तुझ्या लाडक्या आईचं नाव घे. पल्लवी देखील मनात विचार करते की आज प्रसाद आईंनीच करावा अशी इच्छा दिसते यांची, म्हणूनच त्या दोघींना बाहेर पाठवलेलं दिसतंय. पल्लवी म्हणते की मोठ्या आई तुम्ही कशाला टेन्शन घेतात, आई आहेत ना त्या करतील प्रसाद, मी सांगते त्यांना. तेव्हा मोठी आई म्हणते की अगं पण ती करेल का. आई म्हणजे ती सारखं लॅपटॉपवर काहीतरी काम करत असते, जर कामाच्या व्यापात जर विसरून गेली तर. आई बाई नको, त्याच्यापेक्षा तर मीच करते. पल्लवी म्हणते की तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सांगते त्यांना करतील त्या, तुम्ही आता प्रसादाची काळजी सोडा, आलेच मी. असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. मोठी आई मनात विचार करते की मला तर काळजी नाहीच आहे ग, पण काळजी तर आता तुम्ही करायची आहे. पल्लवी किचनमध्ये येते तेव्हा आदिती मॅम तिथे असतात. ती आदिती मॅमला म्हणते की आई आज प्रसादाचा शिरा तुम्ही कराल प्लीज. आई नक्कीच काहीतरी गडबड आहे असं लक्षात येते माझ्या. मोठ्या आईने हा घाट घातलाय खरा, पण त्यामागं काहीतरी मोठाच कट असणार आहे. आदिती मॅम म्हणतात की का ग, तुला परत काय असं जाणवलंय का. पल्लवी म्हणते की हो, मोठ्या आईने आताच विभा काकूला आणि मेघनाताईंना कशा तरी कारणाने घराबाहेर पाठवले आणि त्यानंतर प्रसादाचा शिरा कोण करणार असं म्हणून मला विचारत होत्या. मी तुमचं नाव घेतलं तर चेहरा खुलला त्यांचा, जसं की त्यांना तेच हवं होतं. काहीतरी नक्कीच शिजतंय त्यांच्या डोक्यात, पण ते काय आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. तेवढ्यात शांतनूही तिथे आलेला असतो. पल्लवी आदितीला म्हणते की तुम्ही कराल ना शिरा. आदिती मॅम म्हणतात की नक्कीच, पूजेचा प्रसाद करायला मिळतोय, आपल्या घरातल्यांसाठी स्वयंपाक करायला मिळतोय, यात मला खूप आनंद आहे. वहिनींचे आणि माझे कितीही वाद असले तरीही आज घरात मस्त आनंदाचं वातावरण आहे. मी आनंदाने शिरा करेल. मी स्वाभिमानी आहे, स्वतंत्र आहे, बाहेर जाते, म्हणून घरातल्या कामांकडे माझं दुर्लक्ष होतं असं कधीच होणार नाही. सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्यात तर मला खूप समाधान मिळतं. पल्लवी म्हणते की हो मला माहिती आहे, घरातली कामं बाहेरची कामं अगदी प्रेमानं करता तुम्ही. आदिती मॅम म्हणतात की हो, आणि या सगळ्यांचा बाऊ करणं, त्याच्याबद्दल मिरवत राहणं किंवा त्याच्याबद्दलच सारखं बोलत राहणं हे मला नाही आवडत. आणि कसं आहे पल्लवी, आपण जर प्रेमानं सगळं काही केलं तर समोरच्यापर्यंत पोहोचतच ते, नाही का. तेव्हा पल्लवी म्हणते की अगदी खरंय. शांतनूने ते तिचं बोलणं ऐकलेलं असतं, त्याला ते ऐकून छान वाटतं, तो तिथून निघून जातो. आदिती मॅम म्हणतात की चला आता मी शिरा करायला घेते. पल्लवी म्हणते की आई एक मिनिट, त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय हे खरंय, पण तुम्ही सावध राहा. गेल्या वेळी तर त्यांनी गॅस सुरू ठेवला होता, त्यामुळे बाबांचा जीव थोडक्यात वाचला होता. यावेळी आणखी काय विकृती सुचली असेल त्यांना काही कल्पनाच नाही. तुम्ही प्लीज जरा सावधपणे हा. आदिती मॅम म्हणतात की आपण दोघे आजपर्यंत जशा पुरून उरलोय ना तशाच आज पण उरू, बघू तरी काय विघ्न आणता येते. मग पल्लवी आदिती मॅमला पल्लवीचा प्लॅन सांगते. आदिती मॅमला देखील तिची आयडिया पटते. ती म्हणते की बेस्ट आयडिया, आपण हेच करूयात. तर इकडे सगळीकडं पूजेची तयारी चालू असते, सगळीकडं खूप घाई असते.
मोठी आई आणि मोठे काका दोघेही बसलेले असतात तेव्हा मोठे काका मोठ्या आईला म्हणतात, तू पुन्हा तुझ्या लेकराला मायेच्या जाळ्यात अडकवलंयस. या सगळ्याचा चांगलाच त्याच्यावर परिणाम झालेला दिसतोय. तू त्याची नस बरोबर ओळखली आहेस. त्याला नेहमी हेच वाटत राहिलं पाहिजे की आपण त्याचा भल्याचाच विचार करतोय. तेवढ्यातच पल्लवी छान साडी नेसून तिथे येते तेव्हा शांतनू मात्र तिच्याकडे बघतच असतो. दोघंही एकमेकांकडे बघण्यात इतके दंग असतात की पंडितजी येतात तरीही त्यांना कळत नाही. ते दोघं एकमेकांकडे बघत असताना घरातले सर्व त्यांच्याकडे बघत असतात आणि हसत असतात. मोठी आई शांतनूला हात लावून म्हणते की अरे शांतनू, गुरुजी आलेत. तेव्हा शांतनू गुरुजींना नमस्कार करतो. मग मोठी आई पल्लवीजवळ जाते आणि म्हणते की अगं पल्लवी, किती सुंदर दिसतीयस. साक्षात एक माझी सून. आधीच तुला दृष्ट लागलीत, आता परत कोणाची दृष्ट लागायला नको. आता ना सगळं छान होणार आहे. आणि मग शांतनू आणि पल्लवी दोघेही पूजेला बसतात. पूजा सुरू होते. गुरुजींचा मंत्रोपचार चालू असतो. तितक्यात मेघना विभावरीला म्हणते की विभाई, प्रसादाचं कुठपर्यंत आलंय मी जरा बघून येते. ती जायला निघते तेवढ्यात मोठी आई तिला अडवते आणि म्हणते की कुठे निघालीस. मेघना म्हणते की मोठी आई मी ते जरा प्रसादाचं. तेव्हा मोठी आई म्हणते काही कुठे जायची गरज नाहीये, इथेच थांबा गुरुजींपाशी, त्यांना काय हवं नको ते बघा. मग मेघना माघारी फिरते. मोठी आई मनात विचार करते की ह्या आदितीचा अजून प्रसाद झालाय की नाही. मोठी आई आदिती कधी बाहेर येईल याचीच वाट बघत असते. तेवढ्यात आदिती मॅम शिरा बनवून पूजेसाठी येतात आणि मग मोठी आई दबक्या पावलांनी मागं सरकते. परंतु मोठ्या आईला मागे सरकताना पल्लवीने बघितलेलं असतं आणि मोठी आई किचनमध्ये जाते तेव्हा पल्लवीचं लक्ष मोठ्या आईकडेच असतं. मोठे काका मात्र पल्लवीकडे खूप शंकेने बघत असतात. पल्लवीचं लक्ष मोठ्या आईच्या हालचालींवरच असतं. मोठी आई किचनमध्ये येते आणि म्हणते की या आदितीला धडा शिकवण्यासाठी काय काय करावं लागतंय. मोठी आई हात धुते आणि म्हणते की प्रसादाचा शिरा वेगळा ठेवायला हवा. उगीच पूजेत काही गडबड व्हायला नको. पूजा नीट पार पडली पाहिजे. असं म्हणून मोठी आई एका वाटीमध्ये शिरा काढून ठेवते आणि बाकीच्या उरलेल्या शिऱ्यामध्ये पाल टाकून देते आणि पातेल्यावर झाकण ठेवते. तर इकडे पूजा संपते. गुरुजी म्हणतात की पूजा संपन्न झाली, आता नमस्कार करून घ्या. सर्वजण नमस्कारासाठी उभे राहतात. पल्लवी देवाला हात जोडून म्हणते, देवा, तुझी पूजा करत असताना नेहमीच समाधान वाटतं. आज या पूजेमागे मोठ्या आईंचं काय उद्देश होतं मला माहीत नाही, पण माझ्या माणसांवर तुझा आशीर्वाद कायम असू देत. सगळी विघ्न दूर कर आणि घरात कायम सुख शांती नांदू दे. इतक्यात मोठी आई तिथे आलेली असते. तीही हात जोडून देवाला नमस्कार करते. गुरुजी म्हणतात की प्रसादाचा शिरा आणायला आता काही हरकत नाही. आदिती मॅम म्हणतात की मी आणते शिरा. तेवढ्यात मोठी आई म्हणते की अगं आदिती थांब, दमली असशील ना, तू नको जाऊस, मी आणते शिरा. मोठी आई आतमध्ये जाते आणि वाटीत काढलेला शिरा घेऊन येते. देवाला प्रसाद ठेवून शेवटी पूजा संपन्न होते. त्या संपल्यावर गीता आणि ज्योतीची सेल्फी काढण्याची लगबग सुरू होते. शांतनू म्हणतो की आता प्रसाद घ्यायला काही हरकत नाही, शिराचा खूप घमघमाट येतोय. बाकर सर आदितीला म्हणतात की लेक आता प्रसादाचं खूप कौतुक करतोय, म्हणजे आज दिवसभर कशात लक्ष नाही लागणार. आदिती हसते. आदिती मॅम पल्लवीला म्हणतात की पल्लवी, अगं सगळ्यांना दे प्रसाद. पल्लवी म्हणते की मी घेऊन येते प्रसाद. मोठी आई म्हणते की अगं मगाशी गुरुजी म्हणाले ना की जेवताना प्रसाद घेतला तरी चालेल. आता तशी पण जेवणाची वेळ झाली आहे, तेव्हाच घेऊया प्रसाद. मोठी आई आदिती मॅमला म्हणते की आदिती, आज प्रसाद खरंच खूप छान झालेला दिसतोय. त्याच्यावरून कळतच आहे मीही खूप वर्षानंतर तुझ्या हातचा शिरा खाणार आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सर्वजण जेव्हा जेवायला बसलेले असतात तेव्हा मोठी आई मोठ्याने ओरडते आणि म्हणते की या प्रसादामध्ये पाल आहे. सर्वजण पातेल्यात बघतात तर खरंच पाल असते. मोठी आई आदिती मॅमला म्हणतात की आदिती, या घरात काहीतरी चांगलं घडत असेल तर काहीतरी विघ्न आणल्याशिवाय तुला होत नाही का. पल्लवी आदिती मॅमला म्हणते की तुमच्या एका चुकीमुळे सगळा प्रसाद वायाला गेलाय. शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी, तू काय बोलतेस, तुला कळतंय का. कानावर आहेस का तू. मी स्वतः बघितले त्यांना, किती मनापासून शिरा करत होत्या त्या. एवढ्या प्रेमानं केलेला एखादा पदार्थ आणि तोही प्रसादाचा शिरा, पाया घालवावा असं कोणाला वाटेल. शांतनू आदितीची बाजू घेतोय हे बघून आदिती शांतनूकडे बघत असते, परंतु मोठ्या आईचा चेहरा मात्र बघण्यासारखा असतो. तर मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते पूजा कांबळे, सरिता जगताप, साक्षा खंडकर, रेश्मा जाधव, मुकुंद कुलकर्णी, लक्ष्मीबाई मल्लाड,
बिनी, वामन दिवेकर, जयश्री देशमुख, सरिता जगताप, वंदना तांबडे, मंगेश लागले, निकिता दोशी, केदारी मरगळे, गीता चंदेर, स्वाती सुतार, योगेश तोंसाळी, कैलास जाधव, आप्पासाहेब कोटकर, रवींद्र कोमनक, धनश्री देशमाने, नीलम गीते, मनीषा सिंपल रेसिपी, रेश्मा भगत, रवी कवडे, सुनीता जोसलकर, वैष्णवी किचन मराठी, भाग्यश्री तांबे, आनंद केसवानी, सरिता जगताप, मिनल पाटील, धनश्री देशमाने, छाया शिंदे, विजय शिंदे. तर या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.